चला आज आपण सिंपल इंटरेस्ट याच्यावरची टेस्ट टाईप एक्झाम्पल घेणार आहोत. ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचे, ऑप्शन कमेंटमध्ये सांगायचे, मग मी ते सॉल्व करून दाखवेन. ओके. मला सॉल्व करण्यासाठी 1 2 ते 3 मिनिटाचा वेळ दिला जाईल. क्वेश्चन काय दिले आपल्याला? इन क्वेश्चन काय दिलेलं आहे आपल्याला? इन हाऊ मेनी इयर्स In how many years will a sum of money double itself at 5% simple interest per annum? म्हणजे पहिला क्वेश्चन काय आपला की किती वर्षामध्ये जे अमाऊंट आहे ती डबल इटसेल्फ ॲट 5% सिम्पल इंटरेस्ट पर ॲनम. म्हणजे आपल्याला रेट दिलेला आहे 5%. रेट किती दिलेला आहे? 5%. रेट 5%. हां, समजा प्रिन्सिपल आपण पी घेतलं, अमाऊंट काय होते? डबल होते. म्हणजे काय होईल? 2p. मग याच्यावरून आपण सिम्पल इंटरेस्ट कसं करणार? सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. अमाऊंट किती आहे? 2p. प्रिन्सिपल किती आहे? p. म्हणजे हे किती राहिलं? 5. p राहिलं फक्त सिम्पल इंटरेस्ट. अजून दुसरं काय दिलेलं आहे? आपल्याला टाइम पिरियड काढायचा आहे. टाइम पिरियड काढायचा. मग आपल्याला सगळ्या व्हॅल्यू भेटल्या. जर आता याच्यामध्ये आपण काय फॉर्म्युला यूज केला? सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. सिम्पल इंटरेस्ट किती आलं आपलं? पी. पी. प्रिन्सिपल किती आहे? पी. रेट किती आहे आपला? 5%. रेट 5% गुणिले टाइम पिरियड किती आहे? कॅल्क्युलेट करायचं, डिवायडेड बाय 100. टाइम पिरियड इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय 5. मग टाइम पिरियड इज इक्वल टू 20%. सॉरी 20 इयर. 20 इयर्स. आन्सर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक डी हे आन्सर असणार. ऑप्शन क्रमांक डी हे आन्सर असणार आहे. ऑप्शन क्रमांक डी हे आन्सर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट. बरोबर ट्राय करा हे एवढं 1 2 मिनिटामध्ये.
तर नेक्स्ट काय दिलेलं आहे क्वेश्चन आपल्याला ॲट द रेट ऑफ at the rate of 6% per annum simple interest, a sum of 4,800 will earn how much interest in 3 years. तर आपल्याला प्रिन्सिपल दिलेलं आहे 4,800, रेट दिलेला आहे 6%. तर 3 वर्षामध्ये आपल्याला किती सिंपल इंटरेस्ट अर्न होईल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. मग रेट काय आहे आपला 6%. रेट काय आहे 6%. 6% प्रिन्सिपल किती आहे 4,800. हाऊ मच इंटरेस्ट इन 3 इयर्स. टाइम पिरियड किती दिलेला आहे 3 इयर्स. पहिल्यांदा सिंपल इंटरेस्टचा डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायचा. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचे आपल्याला. प्रिन्सिपल किती आहे 4,800. प्रिन्सिपल 4,800 आहे. ओके. रेट किती 6%. टाइम पिरियड 3 वर्षासाठी भागिले 100. हे 0 0 0 0 कॅन्सल होईल. म्हणजे 48 इंटू 6 इंटू 3. 8 8 40 4 624 4 28 288 गुणिले 3 8 24 8 24 4 40 2 8 24 2 26 6 40 2 3 2 6 2 8 864. 864 आपला आन्सर काय असेल मग. ऑप्शन क्रमांक ए हे आन्सर असेल. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू 864 एवढं सिंपल इंटरेस्ट जमा होईल. ओके. चला नेक्स्ट बघा बरं 1 मिनिटमध्ये. हॅलो सर. सॉल्व करू. सम ऑफ मनी डबल्स इन 10 इयर्स. द पर्सेंटेज रेट ऑफ इंटरेस्ट इज 10. हे उत्तर बरोबर आहे. जसं की आपण शॉर्टकट मी काढलं होतं. म्हणजे आपल्याला टाइम पिरियड दिलेला आहे 10 वर्षासाठी 10 इयर्स. प्रिन्सिपल जर पी घेतलं तर डबल किती होते 2p. म्हणजे सिंपल इंटरेस्ट काय राहील पी.
बरोबर. मग सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. सिम्पल इंटरेस्ट किती आहे? पी इज इक्वल टू पी इंटू रेट किती आहे आपल्याला काढायचा आहे? टाइम पिरियड 10 भागिले 100. ओके. पी पी कॅन्सल म्हणजे आर इज इक्वल टू 10 इयर. आर इज इक्वल टू 10 म्हणजे उत्तर बी बरोबर आहे. करा नेक्स्ट. त्याचं सांगा बरं. झालं 560. सॉल्व करू. प्रेझेंट सम ऑफ मनी अमाउंट्स टू 800 in 2 years and 920 in 3 years. Then the present sum of money. तर आपल्याला काय काढायचे? प्रिन्सिपल काढायचे. म्हणजे जर समजा प्रिन्सिपल किंवा प्रेझेंट सम पी असेल तर 2 वर्षामध्ये किती होते? 800 रुपये होते 2 इयर्समध्ये. ओके. त्याच्यानंतर ना 3 इयर्समध्ये किती होते? 920 होते. म्हणजे एका वर्षामधला डिफरन्स किती आला? 120 रुपये. जर एका वर्षामध्ये 120 रुपये असेल तर 2 वर्षामध्ये किती असेल? 240 रुपये असतील ना. तर 240 असतील तर इथून हे रिव्हर्स आहे ना, 240 जर मायनस केलं तर प्रिन्सिपल इज इक्वल टू किती येईल? 800 मायनस 240 बरोबर 560. हे बरोबर आहे. 560 हे उत्तर बरोबर. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. बघा बरं, हे ट्राय करा.
हॅलो सर. वा. चला, thank you. A certain sum of money lent out at a simple interest amounts to 2,400 in 4 years and 3,000 in a 6 years. Find the rate of interest per annum. आपल्याला मगाच्या सारखंच काढायचे. म्हणजे जर आपण काय केलं, प्रिन्सिपल कन्सिडर केलं तर अमाऊंट किती, 4 वर्षामध्ये अमाऊंट किती होते, 2,400. 6 वर्षामध्ये किती होते, 3,000 होते. म्हणजे 2 वर्षामध्ये किती आलं, 600 आलं. तर 2 वर्षामध्ये 600 रुपये असतील, तर 4 वर्षामध्ये किती असणार आहेत, 1,200 रुपये. जर आपण ह्या 2,400 मधून 1,200 मायनस केलं तर प्रिन्सिपल किती येईल आपलं, 1,200 येईल ना. म्हणजे आपल्याला प्रिन्सिपल भेटलं 1,200. प्रिन्सिपल भेटलं 1,200. टाइम पिरियड घ्या कोणताही, पहिलाच घ्या सुरुवातीला. टाइम पिरियड किती, 4 वर्षाचं घ्या. सिंपल इंटरेस्ट किती असेल, 1,200. तर आपला रेट काढायचा आहे ना. मग सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. सिंपल इंटरेस्ट किती आलं, 1,200 आलं. प्रिन्सिपल किती आले, 1,200च आहे. रेट कॅल्क्युलेट करायचा आहे. टाइम पिरियड पहिला आपण घेतला आहे 4 वर्षासाठी, डिवायडेड बाय 100. हे 1,200 डायरेक्ट कॅन्सल होऊन जाईल. मग आर इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय 4 इज इक्वल 25%. म्हणजे आपलं ऑप्शन सी हे उत्तर असेल, 25%. सिंपल होते. ओके, नेक्स्ट बरोबर आहे, सॉल्व करून. बघा काय दिलेलं आहे. Sum was put at a certain rate of simple interest for 3.5 years. Had it been put at 4% higher rate, it would have fetched 182 more. The sum is, म्हणजे ते काय म्हणतात की एक सम आहे ती 3.5 वर्षासाठी एका सर्टन रेटने ठेवलेलं आहे. पण जर 4% रेट वाढवून ठेवलेलं असतं, उत्तर किती आले, 1,300. ओके, चेक करू आपण. जर 4% रेटनं वाढवून दिलं असतं तर त्यांनी 182 रुपये जास्त मिळाले असते. द सम इज, मग आपल्याला काय करावं लागेल, सिंपल इंटरेस्ट ऑन आर प्लस 4%, 4% व्याजदर मायनस सिंपल इंटरेस्ट ऑन 8%.
इज इक्वल टू किती असणार आहे 182 असणार आहे. प्रिन्सिपल काय माहिती नाही आपल्याला, प्रिन्सिपल आपण हायच असलो. प्रिन्सिपल रेट काय झाला आपला r+4 टाइम किती झालेला आहे पहिल्यांदा टाइम दोन्ही ठिकाणी 3.5 डिवायडेड बाय 100 मायनस प्रिन्सिपल इंटू रेट इंटू 3.5 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 182. मग मी पी बाय किती आपल्याला पी बाय 100 कॉमन घेतलं 3.5 पण कॉमन घेता येईल इंटू 3.5 कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहील r+4 मायनस r इज इक्वल टू 182. मग 100 तिकडे नेऊ म्हणजे 3.5 इंटू पी ब्रॅकेटमध्ये इथे काय होईल r प्लस आणि मायनस इंटू 4 राहील इज इक्वल टू 182. मग 3.5 म्हणजे पी इज इक्वल टू इंटू 100 आहे ना आपल्या इकडे 100 गेलेलं. पी इज इक्वल टू 182 इंटू 100 डिवायडेड बाय 14.5 बरोबर, म्हणजे 182 भागिले 14 भागिले 14 13 आणि हे 0 म्हणजे 1300 उत्तर बरोबर आहे. 1300 उत्तर बरोबर आहे. ओके, 1300 उत्तर हे बरोबर आहे. तर नेक्स्ट हॅलो सर, वा क्वेश्चन काय आता चला सॉल्व करू. व्हॉट इज सिंपल इंटरेस्ट ऑन 7200 इन 7 years ॲट रेट ऑफ 14% पर ॲनम. म्हणजे 14% रेट दिलेला आहे, तर त्या दरानं
7200 वरती 7 वर्षामध्ये किती सिंपल इंटरेस्ट असेल? उत्तर किती आहे? 7056. हे बरोबर आहे. मग आपल्याला प्रिन्सिपल दिलेला आहे 7200, टाइम पिरियड दिलेला आहे 7 इयर, रेट दिलेला आहे 14%. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. प्रिन्सिपल किती? 7200. रेट किती आहे? 14. टाइम पिरियड किती? 7 वर्ष भागिले 100. ओके, हे 0 0 कॅन्सल होईल. मग 14 28 8 14 गुणिले 7, 14 गुणिले 7, 7 28 28 7 98, 98 2 100, म्हणजे 1008 गुणिले 7, 7 0 7, 7056. 7056 बरोबर करा. 7056 एवढं उत्तर येईल. येस, तर सिंपल इंटरेस्ट कितीला म्हणून 7056. याचं बघा बरं. याचं बघा बरं किती येते उत्तर. ओके, चला चेक करू. सिंपल इंटरेस्ट ऑन सम फॉर 8 months 6% per annum is 340. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सम? तर आपल्याला सिंपल इंटरेस्ट किती दिलेलं आहे? 340. 340. रेट दिलेला आहे 6%. टाइम पिरियड दिलेला आहे 8 month. आपल्याला माहिती आहे 8 month आहे, म्हणजे याचं कन्वर्जन आपल्याला इयरमध्ये करावं लागेल. म्हणजे इयरमध्ये कन्वर्जन करण्यासाठी त्याला आपण 12 डिवाइड करतो. म्हणजे 4 2 8, 4 3 12 इयर. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. सिंपल इंटरेस्ट किती आहे? 340. प्रिन्सिपल रेट किती आहे? 6%. टाइम पिरियड 2/3 आलेला आहे. 2/3 इंटू 100. ओके, 3 1 3, 3 2 6, म्हणजे पी इज इक्वल टू 340 गुणिले 100 भागिले 4. 8 चौक 32, राहिले 2, 4 पंचे 20, म्हणजे 8500 प्रिन्सिपल. उत्तर बरोबर आहे, 8500 बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक ए हे. चला नेक्स्ट.
आलं का उत्तर? नाईन. Sum becomes 2286 in 3 years and 2448 in 4 years at a simple interest. What is the rate of interest per annum? तर ते मगाच्या सारखंच आपल्याला सॉल्व्ह करायचे. प्रिन्सिपल आपण पी घेतलं, 3 वर्षामध्ये किती होते? 2286 होते. 4 वर्षामध्ये किती होते? 2448 होते. ह्या दोघातला डिफरन्स जर घेतला तर 8 मधून 6 गेले 2, 14तून 8 घेतले, 14तून 8 गेले राहिले 6, 5 आले 1, 13तून 3 गेले राहिले 1, 162. जर एका वर्षासाठी 162 असेल तर 3 वर्षासाठी किती? तर x इज इक्वल टू 162 इंटू 3, 3 दुनी 6, 6 3 1808, 8 आले 1, 3 1 3, 486. याच्यातला फरक 162 आहे ना. 8तून 2, 14तून 8 गेले राहिली 162. बरोबर. म्हणजे 486. जर याच्यामधून 486 वजा केलं तर प्रिन्सिपल किती येईल? प्रिन्सिपल इज इक्वल टू 2286 वजा 486, 0 0, 12तून 4 गेले राहिले 8, 7 आले 1, 1800. म्हणजे प्रिन्सिपल आलं आपलं 1800. प्रिन्सिपल जर 1800 आलं असेल तर आता रेट काढायचा. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. सिम्पल इंटरेस्ट किती घेऊ आपण? हे 486 घेऊ, नाही तर 162 घेतले चालेल, पण 486 घेऊ. 486 बरोबर प्रिन्सिपल किती? 1800 गुणिले रेट काढायचा आहे. टाइम पिरियड किती? 3 वर्षासाठीचा भागिले 100, 0 0 0. रेट इज इक्वल टू 486 डिवायडेड बाय 18 इंटू 3. तर 3 1 3, 5 आले 1, 3 7 18, 3 दुनी 6, 18, 9%. 9 हे उत्तर बरोबर आहे. 9 हे उत्तर बरोबर. चला नेक्स्ट. बरोबर याचं ट्राय करा. पण नेटवर्क The simple interest on sum for 9 months at 8% per annum is 270. What is the value? म्हणजे टाइम पिरियड दिलेला आहे 9 मंथ. 9 मंथ म्हणजे काय होईल? 9/12 म्हणजे 304 इयर्स. ओके. रेट 8%. सिंपल इंटरेस्ट दिलेलं आहे आपल्याला 270. सिंपल इंटरेस्ट किती दिलेलं आहे? 270.
सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. सिंपल इंटरेस्ट किती 270 आहे. प्रिन्सिपल किती आहे आपलं कॅल्क्युलेट करायचे. रेट किती आहे 8%. टाइम पिरियड 3/4 आलेला आहे. 3/4 इंटू 100. ओके 4 के 4 4 दूने 8. प्रिन्सिपल इज इक्वल टू 270 गुणिले 100 भागिले 2 इंटू 3 9 त्रिक 27 90 45 4500. प्रिन्सिपल किती आले हे 4500. आपला ऑप्शन क्रमांक असणार आहे सी. हे उत्तर असणार 4500. 4500 बरोबर आहे. 4500 हे आपलं आन्सर असणार आहे. बरोबर हे सॉल्व करा तोपर्यंत. हे लेंथ आहे हे काय होणार नाही आपल्याकडनं आज, कारण हे दोन पद्धतीने सॉल्व करावं लागेल. करता येतं हे दोन पद्धतीने सॉल्व करता येतं. मग आपण नेक्स्ट लेक्चरला मी दोन्ही पद्धत सॉल्व करेन. काय दिस स्क्रीन नॉट विजिबल शोइंग बॅकग्राऊंड. आत्ता दिसत नाही का एक 5 मिनिटापूर्वी. कारण 5 मिनिटापूर्वी नेटवर्क गेलतं, लाईट गेलती, त्याच्यामुळे रेंज नव्हती. आता दिसते का? आता पण नाही दिसत आहे. ओके एक मिनिट मी बोलवतो.